जिजामाता आणि अहिल्यादेवींच्या या देशामध्ये आपल्याला फेमिनिझम वेस्टर्न लोकांकडनं शिकायची गरज आहे का? आंतरराष्ट्रीय महिला दिन जवळ येतो आहे. त्याच्यावरची ही नवीन सीरीज चालू करतोय. कर्तृत्ववान स्त्रीला कसं स्टिरियोटाइप केलेलं आहे याच्याबद्दल बोलणारच आहोत. पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगतोय. ही गोष्ट आहे पांडुरंग खानखोजे यांची. आता पांडुरंग खानखोजे यांचं नाव समजा तुम्ही ऐकलं असेल तर खूपच चांगलं. नसेल ऐकलं तरी काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. कारण आपल्याकडे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळालं या फेक नॅरेटिव्हला पसरवण्यासाठी एका परिवाराच्या बाहेरच्या सगळ्या क्रांतिकारी लोकांचं नाव दाबून टाकण्यात आलं. त्यातलेच हे एक अनसंग हिरो पांडुरंग खानखोजे. हे मूळचे नागपूरचे होते. ते पुढे अमेरिकेत गेले, तिथे शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतलं. पुढे ते पहिल्या महायुद्धात इराण आणि अफगाणी कबिल्यांसह इंग्रजांच्या विरुद्ध लढले. तिथे पकडले गेले. तिथून ते मिरॅक्युलसली सुटले. पुढे ते अमेरिकेत गेले, मेक्सिकोमध्ये गेले. तिथे त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये त्यांचे खूप संशोधन झाले. तिथे त्याच्यानंतर ते पुढे भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांना जो काय त्यांनी जे त्यांचं जे कार्य होतं आणि त्याच्यासाठी ते जे डिझर्व करत होते तसं त्यांना क्रेडिट मिळालं नाही, त्यांना कामही मिळालं नाही अनफॉर्च्युनेटली. ही गोष्ट आहे त्यांच्या आईची. पांडुरंग खानखोजे हे 1906 मध्ये भारत सोडून अमेरिकेला जायला निघाले, कारण त्यांना मॉडर्न जे शस्त्रास्त्र आहे त्यांचं प्रशिक्षण घ्यायचं होतं. आता ते घरून निघाले तेव्हा घरच्यांकडनं विरोध होता आणि त्यांनी घरून काहीही घेऊन जायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांच्या आईने मात्र 4 लाडू एका पिशवीत बांधून त्यांना दिले आणि सांगितलं की तुला जेव्हा काहीच खायला मिळणार नाही त्यासाठी हे लाडू सोबत ठेव, तेव्हा तुला हे कामात येतील. आणि असंच मुंबईला एकदा जहाजाच्या तिकिटाचं पैशांची सोय होत नव्हती, भूक लागली होती, ती जवळ पैसे नव्हते. तेव्हा ही लाडूची पिशवी त्यांनी उघडली, लाडू हातात घेऊन खायला लागले. तर दातात कडकन असा आवाज आला. बघितलं तर त्याच्यात एक सोन्याचं नाणं होतं. 4 लाडू आणि 4ही लाडूंमध्ये सोन्याचं नाणं. अशा कर्तृत्ववान आया आपल्या देशामध्ये होत्या, म्हणून असे कर्तृत्ववान मुलं आणि मुली आपल्या देशात निर्माण होऊ शकले. कर्तृत्ववान स्त्री म्हणजे स्वतःचा व्यवसाय सांभाळणारी किंवा कॉर्पोरेट जगतामध्ये खूप मोठ्या पदावरती उच्च शिक्षित अशी, इंग्लिश बोलणारी, मॉडर्न कपडे घालणारी, लिबरल विचारांची अशीच असते असं नाही. कर्तृत्ववान स्त्री कुठल्याही रूपात असू शकते. जातीवादाप्रमाणेच महिलांच्या पण समस्या नाही आहेत असं कोणीच म्हणू शकणार नाही. आजही हुंडाबळीसारखी समस्या आहे. इतक्या सिरियस इश्यूपासनं अगदी मार्केट प्लेसमध्ये गेल्यावरती महिलांसाठी स्वच्छतागृह कुठेही नाही. कुठल्याही शहरात हायवेला जा, स्वच्छतागृह महिलांसाठी नसतात. हे बेसिक प्रॉब्लेम्स महिलांचे आहेत. याच्यावरती काम केलंच पाहिजे. पण त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आपल्याच संस्कृतीमध्ये खूप सारे उदाहरणं मिळतील की स्त्री शक्ती म्हणजे काय नेमकं आहे ते. त्याच्यासाठी आपल्याला वेस्टर्न पर्स्पेक्टिव्हकडे बघण्याची अजिबात गरज नाही. डॉक्टर खानखोजेंबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर खानखोजे हे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं पुस्तक नक्की वाचा. आजपासून पुढचे 8 दिवस भारतामधल्या ज्या कर्तृत्ववान स्त्रिया होत्या त्यांच्याबद्दलची माहिती देणार आहोत. अपराजिता या पुस्तकातनं मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी आणि माझी मैत्रीण पौर्णिमा आम्ही दोघं मिळून या गोष्टी सांगणार आहोत. ती रोज एक आणि मी रोज एक अशा आम्ही या गोष्टी सांगणार आहोत. सो नक्की या सिरीजचे पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टे ट्यून्ड.